था यार। लोग बोलते थे पत्रकार है पत्रकार है। मुझे तो अभी सवाल पड़ा है कि चित्रकार है कि तू पत्रकार है। अरे कहते हैं तू संसद में जाता भी है, लेकिन तू तो बोलने लगा है अभी कि संविधान बदल दो। अरे संविधान बदल दो, अरे संविधान बदल दो। मैं ये नहीं कहूंगा सटकलिका सटकलिका सटकलिका। मैं ये कहूंगा कि जो संविधान बदलने की भाषा करते हैं वो देश के मूल तंत्र को नहीं समझते हैं, जो बेसिक स्ट्रक्चर को नहीं समझते हैं। तुम नादान नहीं हो, तुम राजनीति के अंदर वोट बटोरने का गंदा खेल खेल रहे हो, गंदा खेल खेल रहे हो। आणि त्यांच्याच भाषेवर रेग ओढून शरद पवार व्यक्त होतात। म्हणे संविधानामध्ये काय बदल करा की काय संशोधन करा असं शरद पवार बोलतात। शरद पवारांना माहिती असलं पाहिजे की संविधानिक मर्यादा काय आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जागा खुल्या किती राहाव्यात या बाबतीतलं त्यांचं मत काय। खुल्या जातीचं सुद्धा बाबासाहेब आंबेडकर हे रखवाले आहेत। आज जो संजय राऊत आणि शरद पवार भाषा बोलतो, मला आता प्रश्न पडला, हे आज ते औलादी होते का? हे आज ते औलादी होते का जे अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून लोकांना पुढे करत होत्या? कारण संविधानातूनच अॅट्रॉसिटीचा कायदा निर्माण झाला होता आणि संविधानातूनच आरक्षणाचा कायदा निर्माण झालेला आहे। आणि आता यांचे दात खरे दिसायला लागलेत, आता यांचे खरे दात दिसायला लागलेले आहेत। आणि हेच ते औलादी होत्या वाटतंय जे पडद्याआड सामाजिक अत्याचाराची संबंधितला कायदा ह्या देशातच असू नये, राज्यातच असू नये, ह्याच्याकरिता पडद्यामागून खेळ खेळत होत्या काय? त्याच्यामुळं शरद पवारांना संजय राऊतनं जे म्हणलंय संविधान बदला संविधान बदला, याच्यावर काय उत्तर आहे हे विचारलं पाहिजे। मला हे म्हणायचं, उद्धव ठाकरेकडे जे काय उरले सुरले कार्यकर्ते आहेत, त्याच्यामध्ये धनगर असतील, भाऊ हटकर भाऊ असतील, त्याच्यामध्ये वेगवेगळे आमचे म्हणजे जे समाज आहेत, म्हणजे सुतार असतील, लोहार असतील, वडार भाऊ असतील, त्या सगळ्यांनी त्यांना विचारलं पाहिजे, त्यांना बोलतं केलं पाहिजे। कारण हे गुमरांगीन नाही, हे फसवा फसवी आहे। मराठा भावांची फसवा फसवी आहे। यांना माहिती आहे आरक्षण देता येत नाही, यांना माहिती आहे आरक्षण देता येत नाही, पण मराठा भावांची फसवा फसवी आहे। त्याचबरोबर ओबीसी भावांची सुद्धा फसवा फसवी आहे। हे फसवा फसवीचा खेळ खेळत आहेत, हे फसवा फसवीचा खेळ खेळत आहेत। आणि म्हणून मला तुम्हाला पुढे जाऊन हे सांगायचं आहे की एसटीतील कष्टकरी जेवढे आमच्या आझाद मैदानात होते त्याच्यापेक्षाही कमी लोक आता शिल्लक राहिले। त्याच्यामुळे मला असं वाटतंय की जरंगेच्या माजोरीपणाच्या भाषेला कायदा